नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम मध्ये आपण बघतो आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. त्यातला फोर्थ सम बघूया आपण. त्यांनी इथे फिगर दिलेली आहे आपल्याला आणि म्हटलंय इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. If AB square plus AC square is equal to 290 centimeter square, M is equal to 8 centimeter, find BC. बघा, ट्रायंगल एबीसी मध्ये एम हा साइड बीसी चा आपल्याला मिड पॉइंट दिलाय. म्हणजे आपल्याला माहितीये एम मिड पॉइंट म्हणजे बीएम आणि सीएम हे दोघांची व्हॅल्यू जी असणार आहे ती हाफ ऑफ बीसी असणार आहे. बरोबर. आता इथे त्यांनी एबी आणि एसी या प्रत्येक साइडची लेंथ न देता त्याच्या ऐवजी त्यांनी काय दिलेलं आहे, एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन त्यांनी आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे आणि आपल्याला बीसी ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. एएम मेडियनची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर. मग आता आपल्याला माहितीये की जर का ट्रायंगल मध्ये त्यांनी आपल्याला मेडियन दिलेली असेल तर तिथे आपण अपोलोनियस थिअरम वापरू शकतो. बरोबर. मग आधी इथे आपण लिहायला सुरुवात करूया. In triangle ABC, in triangle ABC, त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर ही एक व्हॅल्यू त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिलेला आहे. AM इज इक्वल टू 8 सेंटीमीटर या दोन्ही व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर. म्हणून आपण इथे करूया गिव्हन आता आपल्याला माहितीये की AM मेडियन M इज द मिड पॉइंट ऑफ BC आहे. M BC चा मिड पॉइंट आला म्हणजे AM आहे मेडियन. बरोबर. मग ते आपण इथे मेन्शन करूया. आता M इज द मिड पॉइंट, M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. Therefore, set AM is the median. Set M median झाली. बरोबर. Now BM is equal to half of BC. हे आपण लिहून ठेवलं कारण याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे म्हणून त्याला आपण नंबर लिहून ठेवू. फर्स्ट नंबर. आता आपण इथे लिहूया बाय अपोलोनियस थिअरम. बाय अपोलोनियस थिअरम. मग आपण इथे कसा अपोलोनियस थिअरम वापरणार आहोत, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. ट्वाइस BM स्क्वेअर प्लस ट्वाइस AM स्क्वेअर. आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत ते आपण घेऊया. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर याची व्हॅल्यू आहे 290 म्हणून आपण इथे लिहिलं 290
इज इक्वल टू ट्वाइस. आपल्याला बीएम ची लेंथ आपल्याला माहित नाहीये म्हणून ट्वाइस बीएम स्क्वेअर याला आपण आहे तसंच ठेवलं प्लस ट्वाइस एम ची लेंथ आहे आपल्याकडे ए म्हणून हे 2 लिहून घेतले आणि आता एम स्क्वेअरच्या इथे आपण एम ची व्हॅल्यू 8 घेतली आणि त्याचा केला स्क्वेअर. therefore 290 is equal to twice bm square plus 2 आणि 8 चा स्क्वेअर आहे 64. therefore 290 is equal to twice bm square plus 2 into 64. 2 4 जा 8, 2 6 जा 12, 128. 128 या साइडला प्लस आहे इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते होतील मायनस. therefore 290 minus 128 is equal to twice bm square. Subtraction करू 2 6. ओके 10 minus 8 2 carry 1 म्हणजे इथे 3 झाले. 9 minus 3 6 2 minus 1 1 162 is equal to twice bm square. 2 या साइडला मल्टिप्लाय इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते डिवाइड होतील. therefore 162 upon 2 is equal to bm square. 2 ने डिवाइड करूया 162 ला. 2 ने डिवाइड केलं की आपल्याला हाफ व्हॅल्यू मिळेल याची बरोबर. 2 8 जा 16 2 1 जा 2 is equal to bm square. that is bm square is equal to 81. आता ही आपल्याला bm स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली. आधी आपल्याला bm ची व्हॅल्यू मिळवावी लागेल म्हणजे आपण इथे घेणार स्क्वेअर रूट. म्हणून मग इथे आपण घेऊया bm is equal to प्लस मायनस 9. इथे रिझन येईल टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. मग आता आपल्याला माहिती आहे 81 चा स्क्वेअर रूट प्लस मायनस 9 पण आपण bm ही लेंथ आहे आणि लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. मग आपल्याला इथे लिहावं लागेल बट लेंथ इज तुम्ही नेव्हर निगेटिव्ह लिहू शकता किंवा ऑलवेज पॉझिटिव्ह असं लिहिलं तरीही चालेल. लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. therefore bm is equal to 9 सेंटीमीटर. आता ही आपल्याला bm ची व्हॅल्यू मिळाली आहे पण आपल्याला व्हॅल्यू bc ची काढायला सांगितली आहे. मग आता bm आणि bc यांचं रिलेशन आहे bm इज इक्वल टू हाफ ऑफ bc हे आपण इथे लिहिलेलं आहे. मग ते रिलेशन आता इथे आपण लिहूया. नाउ bm इज इक्वल टू half of BC from 1 therefore मग bm ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9. bm ची व्हॅल्यू आपल्याकडे 9 आहे आणि हे 1/2 म्हणजे 2 इथे डिवाइड आहे इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर ते त्या 9 ला मल्टिप्लाय होतील म्हणजे या साइडला राहतील BC. 2 9 जा 18 is equal to BC. that is BC is equal to 18 सेंटीमीटर. हे आलं आपलं आन्सर. आपण नेहमी लिहितो त्या पद्धतीने फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया. BC is equal to 18 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर आपण बॉक्स मध्ये लिहिलं. अतिशय सिंपल असा अपोलोनियस थिअरमचा वापरून सोडवायचं हे सम आहे. आता आपण याच्यानंतर बघूया नेक्स्ट सम. बघा 5th सम मध्ये त्यांनी फिगर दिलेली आहे
आणि या फिगर मध्ये काय त्यांनी दिलंय बघा, इन फिगर पॉइंट टी इज इन द इंटिरियर ऑफ रेक्टँगल पी क्यू आर एस. म्हणजे त्यांनी पी क्यू आर एस हा आपल्याला रेक्टँगल दिलेला आहे आणि या रेक्टँगलच्या इंटिरियर मध्ये हा टी पॉइंट आहे. आपल्याला प्रूव्ह करायचंय टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. आपण बघूया हे सेगमेंट कुठे आहे. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. इथे लक्षात घ्या, हे काही तुमच्या या रेक्टँगलचे डायगोनल्स नाही आहेत. येते लक्षात. त्यांनी इथे हा इंटिरियर मध्ये रेक्टँगलच्या इंटिरियर मध्ये टी पॉइंट घेतलेला आहे आणि तो टी पॉइंट या पी क्यू आर एस चारही व्हर्टायसेस सोबत जॉईन केलेला आहे आणि तो जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट मिळत आहे ते सेगमेंट वरून त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता तेच मी इथे टू प्रूव्ह म्हणून दिलंय. त्यासाठीचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन पण त्यांनीच डायरेक्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. म्हणून मी इथे कन्स्ट्रक्शन डायरेक्ट लिहिलं. ड्रॉ सेग ए बी पॅरलल टू साइड एस आर. सेगमेंट ए बी पॅरलल टू साइड एस आर आपण काढलेला आहे आणि ए बी सेगमेंट वरतीच टी हा पॉइंट आहे म्हणून आपण हा बिटवीननेस लिहिलेला आहे ए डॅश टी डॅश बी. येते लक्षात. आता याचं प्रूफ आपलं कसं येईल ते बघा. प्रूफ अतिशय सोपं आहे. पायथागोरस थिअरम तुम्हाला 4 वेळेला वापरायचं आहे. 4 वेळेला म्हणजे हे टी एस टी क्यू टी पी आणि टी आर हे ज्या राईट अँगल ट्रायंगलचे हायपोटेनस आहेत ते राईट अँगल ट्रायंगल्स तुम्हाला इथे वापरायचे आहेत पायथागोरस थिअरम साठी. पण राईट अँगल ट्रायंगल इथे आपण पायथागोरस थिअरम वापरणार म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये, पण इथे आपल्याला कुठेही राईट अँगल ट्रायंगल्स दिसत नाहीयेत. म्हणजे ते 4 राईट अँगल ट्रायंगल्स आहेत हे आधी आपल्याला प्रूव्ह करायला लागेल आणि ते राईट अँगल ट्रायंगल्स आले की नंतरच आपण पायथागोरस थिअरम वापरू शकणार आहोत. येते लक्षात. मग आता बघूया आपण इथे आपल्याला ते आधी राईट अँगल ट्रायंगल्स कसे दाखवता येतील. बघा, क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हटल्यानंतर त्याचे ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. म्हणजे हे त्याचे सगळे अँगल्स 90 डिग्रीचे आले. बरोबर. पण याच्यापैकी आपल्याला सगळे अँगल्स नाही, आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत सध्या फक्त एस आणि आर. समजा आपण हे दोन्ही अँगल्स मेन्शन केले. बरोबर. मग आता इथे 90 डिग्रीचा अँगल होतोय. याचाच अर्थ एस आर हा पीएस आणि क्यू आर याला परपेंडिक्युलर असला पाहिजे. कारण परपेंडिक्युलर असेल तर 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. आणि जर का एस आर आणि ए बी हे दोन्ही आपण पॅरलल घेतलेले आहेत, मग ज्या वेळेला 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्याच्यापैकी समजा ही एक लाईन या पीएस आणि क्यू आर ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ए बी सुद्धा पीएस आणि क्यू आर ला परपेंडिक्युलर येणार. आणि परपेंडिक्युलर आली म्हणजे इथे ए आणि बी या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. येतं लक्षात. मग आधी इथे आपण लिहूया क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. Quadrilateral PQRS is a rectangle. Given त्याचं रिझन लिहावं लागेल आपल्याला पुढे. बरोबर ना. प्रूफ लिहितोय म्हणजे इथे येणार आहे गिवन. देअरफॉर अँगल PSR is equal to angle QRS is equal to 90 degree. Reason is angle of a rectangle. Angles of a rectangle. आता 90 डिग्रीचे अँगल्स तयार झाले म्हणजेच SR हा PS आणि QR या दोघांना परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore seg SR perpendicular to seg PS and seg SR perpendicular to seg QR. मग त्या दोन्हीला तो परपेंडिक्युलर आला. नाउ
seg AB is parallel to side SR. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर ना. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये AB पॅरलल काढलाय. सेग AB पॅरलल टू साइड SR. आणि जर दोन लाईन्स पॅरलल असतील आणि त्याच्यापैकी एक लाईन जी आहे ती या दोघांना जर का परपेंडिक्युलर असेल तर AB ही लाईन सुद्धा PS आणि QR ला परपेंडिक्युलर येणार. देअरफॉर seg AB perpendicular to seg PS and seg AB is perpendicular to seg QR. इथे रिझन लिहावं लागेल आपल्याला. फ्रॉम 3 and 4. फ्रॉम 3 and 4. आणि आता AB परपेंडिक्युलर दाखवलं म्हणजे आता आपल्याला A आणि B हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत या दोन्ही पॉइंट्सच्या इथे आपल्याला मिळाला 90 डिग्रीचा अँगल. आणि हे 90 डिग्री अँगल आले म्हणजे ही लिनियर पेअर आहे म्हणजे ते सुद्धा 90 डिग्रीचे अँगल आले. म्हणून मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर अँगल SAT is equal to अँगल PAT. हे एक पॉइंट जवळचे दोन अँगल आले आणि इथे येणार RBT. अँगल RBT is equal to अँगल QBT is equal to 90 डिग्री. आता हे सगळे आपल्याला 90 डिग्रीचे अँगल मिळाले म्हणजेच हे राईट अँगल ट्रायंगल्स झाले आपल्याकडे, बरोबर. आता या सगळ्या राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये आपल्याला पायथागोरस थिअरम वापरायचा आहे, बरोबर. मग आता कोणत्या सिक्वेन्सने पायथागोरस थिअरम साठी राईट अँगल ट्रायंगल घ्यायचे तर या सिक्वेन्सने घ्यायचे बघा. आता TS² घेण्यासाठी आपल्याला आधी SAT हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल, बरोबर. मग आपण इथे लिहूया आता इन राइट एंगल ट्रायंगल SAT. मग SAT राइट एंगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम कसा वापरणार. TS² इज इक्वल टू TS² प्लस AS² प्लस AS². इथे रिझन लिहूया आपण पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. आता TS² घेतल्यानंतर आपल्याला TQ² घ्यायचा आहे. मग TQ² साठी आपल्याला QBT हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल. मग तो राईट अँगल ट्रायंगल घेऊया आपण इन राईट अँगल ट्रायंगल QBT. QBT मध्ये B 90 डिग्रीचा अँगल आला म्हणजे TQ हा हायपोटेनस आला, बरोबर. म्हणजे इथे येणार TQ² इज इक्वल टू TB² प्लस BQ². इथे मी रिझन लिहिते पुन्हा पायथागोरस थिअरम. याचं रिझन आलं पायथागोरस थिअरम. आता आपल्याला बघा TS² आणि TQ² याची ऍडिशन करायची पण आपण याची ऍडिशन नंतर करू. आपण आधी काय करूया TP² आणि TR² या दोन्हीसाठी सुद्धा याच्याप्रमाणेच पायथागोरस थिअरम वापरून घेऊया. मग आता TP² हा हायपोटेनस घेण्यासाठी आपल्याला TAP हा राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल. इन राईट अँगल ट्रायंगल
TAP याच्यामध्ये पायथागोरस थिअरम येईल. TP स्क्वेअर इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर पुन्हा रिझन लिहायचंय. जरी सगळीकडे सेम रिझन असेल तर सेमच रिझन आहे तर कशाला लिहायला हवं असं करायचं नाही. ज्या स्टेपला रिझन गरजेचं आहे त्या स्टेपचं ते रिझन लिहिलं गेलं पाहिजे. आता TR हवाय आपल्याला, बरोबर ना. म्हणजे TR साठी आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल घ्यावा लागेल. TBR इन राईट अँगल ट्रायंगल TBR याच्यामध्ये पायथागोरस थिअरम येईल. TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर इथे पण रिझन येणार पायथागोरस थिअरम. आता आपल्याला माहिती आपल्याला TA स्क्वेअर आणि TQ स्क्वेअर या दोघांची ऍडिशन हवी आहे, बरोबर. मग त्या दोघांची ऍडिशन करण्यासाठी आपल्याला 7th आणि 8th स्टेप या दोन स्टेपची ऍडिशन करावी लागेल. मग आपण ऍडिशन करूया. इथे ऍडिशन करताना काय करायचं असतं, जे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आहेत त्यांची ऍडिशन इक्वल टू च्या लेफ्टला करायची आणि जे राईट साइडला आहेत त्यांची ऍडिशन राईट साइडला करायची. म्हणजे इथे येणार TA स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस AA स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BQ स्क्वेअर. इथे रिझल्ट लिहूया आपण ऍडिंग 7 and 8. ऍडिंग 7 and 8. तसंच 9 आणि 10 या दोन स्टेप्सची आपण ऍडिशन करूया. इथे येणार TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर, TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडची ऍडिशन आपण लेफ्टला केली. आता जे राईट हँड साइडला आहेत त्यांची ऍडिशन राईट हँड साइडला करूया. TA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. इथे रिझन लिहूया आपण ऍडिंग 9 and 10. आता आपल्याला इथे टू प्रूव्ह मध्ये ही ऍडिशन आणि ही ऍडिशन या दोन्ही ऍडिशन इक्वल दाखवायचे आहेत, बरोबर. म्हणून मी हे दोन लिहिल्यानंतर डायरेक्ट त्याच्या खाली ऍडिशन नाही लिहिली. चारही ट्रायंगल्स मध्ये आधी पायथागोरस थिअरम लिहून घेतला आणि मग दोघांची ऍडिशन केली. कारण का, आपल्याला या दोघांची जर लेफ्ट हँड साइड इक्वल दाखवायची असेल तर त्याची राईट हँड साइड इक्वल आली पाहिजे. कारण आपण म्हणतो जर का राईट हँड साइड इक्वल असेल तर लेफ्ट हँड साइड इक्वल, बरोबर ना. मग आता राईट हँड साइड कशा पद्धतीने आपल्याला इक्वल दाखवावी लागेल ते बघूया. आता याच्यामध्ये बघा TA स्क्वेअर आणि TA स्क्वेअर हे दोन इक्वल आहेत. TB स्क्वेअर आणि TB स्क्वेअर हे दोन इक्वल आहेत. आता AA स्क्वेअर, AP स्क्वेअर, BQ स्क्वेअर आणि BR स्क्वेअर हे नावं आपल्याला वेगवेगळी दिसत आहेत. पण मग त्याच्यामध्ये आपल्याला काय इक्वल दाखवता येईल ते आपण बघूया. बघा AP स्क्वेअर आणि BQ स्क्वेअर, हा बघा इथले AP स्क्वेअर आणि इथले BQ स्क्वेअर हे जे दोन आहेत हे PQBA या राईट अँगल ट्रायंगल या रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स आहेत. आता हे रेक्टँगल कसं आहे, हे दोन 90 डिग्रीचे अँगल्स आहेत, हे पण दोन 90 डिग्रीचे अँगल्स आहेत. ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री, देअरफॉर APQB इज अ रेक्टँगल. आणि रेक्टँगल आला म्हणजे त्याच्या ऑपोजिट साइड्स इक्वल आल्या, बरोबर. मग आता इथे ते मेन्शन करूया आपण. नाव AP is equal to BQ. इथे मी लिहिते
opposite sides of a rectangle APQB. आणखीन 14 स्टेप. जसं हे एपी आणि बीक्यू दाखवले तसेच आपल्याला एएस आणि बीआर दाखवायचे. मग एएस आणि बीआर या एबीआरएस या रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड्स आहेत, म्हणून मग आपण इथे लिहूया ऑल्सो एएस इज इक्वल टू बीआर. त्याचं रिझन लिहूया आपण इथे opposite sides of a rectangle ABRS. आणि मग जर का एपी आणि बीक्यू दोन्ही इक्वल असतील तर एपी स्क्वेअर आणि बीक्यू स्क्वेअर पण इक्वल येणार, बरोबर की नाही. म्हणजे आता इथे तुम्ही एपीच्या जागेवरती बीक्यू वापरू शकता आणि बीआरच्या जागेवरती एएस वापरू शकता, किंवा तुम्ही कसंही रिप्लेस करू शकता. इथे एएस आणि बीक्यू आहे, त्याच्या जागेवरती तुम्ही एपी आणि बीआर वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore मी या स्टेप मध्ये चेंज करते. टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर इज इक्वल टू टीए स्क्वेअर प्लस एपीच्या जागेवरती आपण लिहूया बीक्यू स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस बीआर आहे, बीआरच्या जागेवरती आपण लिहूया एएस स्क्वेअर. इथे रिझन येईल फ्रॉम 12, 13 and 14. हे त्याचं रिझन येईल फ्रॉम 12, 13 and 14. आता बघा तुमची 11 स्टेप बघा, ही बघा ही 11 स्टेप आहे आणि ही 15 स्टेप बघा. त्यांच्या राईट हँड साइड बघा, दोन्हीकडे टीए स्क्वेअर आहे, बीक्यू स्क्वेअर आहे, टीबी स्क्वेअर पण आहे आणि ए स्क्वेअर सुद्धा आहे. म्हणजे 11th आणि 15 स्टेप या दोघांची राईट हँड साइड इक्वल आली, म्हणजेच त्या दोघांची लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल येणार. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore टीए स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर फ्रॉम 11 and 15. फ्रॉम 11 and 15 आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. टीए स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. म्हणजे आपण हे प्रूव्ह केलं. म्हणजे 4 वेळेला इथे तुम्हाला 4 राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. हे तर पण लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला ही फिगर बघितल्यानंतर हे पटकन क्लिक झालं पाहिजे की आपल्याला इथे 4 वेळेला पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. पण पायथागोरस थिअरम जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरायचं असेल तर इथे 90 डिग्रीचा अँगल नाहीये, त्यामुळे ते राईट अँगल ट्रायंगल आहेत हे आधी प्रूव्ह करायचं. त्याच्यासाठी परपेंडिक्युलर आहे, एबी परपेंडिक्युलर टू पीएस आणि क्यूआर हे आधी आपल्याला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ते तिथे दाखवलं तरच आपण हे ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री हे 90 डिग्रीचा अँगल दाखवू शकतो. आणि ज्या वेळेला आपल्याला इथे एस आणि पीक्यू यांना रिप्लेस करायचं होतं, एस ला आणि बीक्यू ला आपण एपी आणि बीआर वापरून इथे रिप्लेस केलं, तर ते रिप्लेस आपण केव्हा करू शकतो, जेव्हा ते दोन्ही इक्वल असतील तेव्हाच. आणि मग ते इक्वल का आहेत तर त्याच्यासाठी एपीक्यूबी हा एक रेक्टँगल आहे हे दाखवायला हवं आणि एबीआरएस हा पण रेक्टँगल आहे हे दाखवायला हवं. जेव्हा आपण ते रेक्टँगल दाखवू तेव्हाच त्याच्या ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत हे तिथे मेन्शन करून मग आपण हे प्रूव्ह करू शकतो. येते लक्षात. आपण
आपला प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो या ठिकाणी कंप्लीट झाला, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहोत. प्रॉब्लेम सेट 2 घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.